मी डॉक्टर दत्तात्रय भुसारे. आता मी सध्या प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ इमर्जन्सी मेडिसिन म्हणून मागच्या 8-9 वर्षापासून कार्यरत आहे आणि मी 2017 पासून कौन्सिल मेंबर पण आहे. आणि आज जे इमिजिएट लाईफ सपोर्ट हा जो उपक्रम CPSने घेतलेला आहे अँड आजच्या प्रोग्रॅममध्ये बऱ्याच वेगवेगळ्या संस्थेमधून 40 विद्यार्थी होते अँड त्या मुलांनी इतकं इंटरॅक्टिव्ह सेशन पार्टिसिपेट करून त्यांना कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन इन अडल्ट, चिल्ड्रन अँड इन्फंट आणि वेगवेगळ्या बेसिक एड फ्यू एमर्जन्सीज त्यांना माहिती असावी, ह्या सगळ्यांची कार्यशाळा अत्यंत उत्तमपणे पार पाडलेली आहे. आणि हा जो उपक्रम CPSने घेतलेला अत्यंत स्तुती करण्यासारखा आहे आणि असाच उपक्रम पुढच्या बॅचेससाठी पण सुरू राहील. आणि आपली जी सिम्युलेशन लॅब आहे आता मागच्या 3-4 महिन्यापासून जे सध्या आपलं काम चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीत रेसिसिटेशन कोर्सेससाठी, हे म्हणजे अत्यंत आपल्या अभिमानाची गोष्ट आहे आणि हा उपक्रम तसाच चालू राहील ही मी अपेक्षा करतो. थँक्यू. Ma'am, did you like the initiative that has been taken by CPS? Very nice thing, and I think the CPS should continue it. And do you have any feedback what we should improve? No. It's nice and absolutely lovely. Thank you. डॉक्टर पल्लवी राजेंद्र जवळेकर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी फ्रॉम पुणे. CPSने फर्स्ट टाइमच ILS ट्रेनिंग स्टार्ट केलं आहे आणि याच्याबद्दल मी खूप जास्त हॅपी आहे. आणि कारण की बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा आपण कम्युनिटीमध्ये असतो आणि सडनली एखाद्या पर्सनला जेव्हा तो अनरिस्पॉन्सिव्ह होऊन जातो तर त्यावेळेस त्याला पुन्हा लाईव्ह करण्यासाठी और सपोर्ट देण्यासाठी CPR ट्रेनिंग अँड ऑल ह्या गोष्टी शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं फक्त डॉक्टर्ससाठीच म्हणून नाही तर कम्युनिटीमधल्या प्रत्येक पर्सनसाठी ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चालेल, थँक्यू.